नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ही आहे गुरुवारची रांगोळी. दिसायला कितीही अवघड वाटली तरी अतिशय सोपी रांगोळी आहे आणि मी काढली आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला जमणार आहे. तर ह्याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि सोपी ह्याच्यासाठी कारण की तुम्हाला तर माहिती आहे मला अवघड रांगोळ्या जमतच नाहीत. तर लवकरच ह्याचा डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आता एक एक पटकन तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते भाजीची. तर एका ताईंची कमेंट होती की श्रावणात ज्या भाज्या मिळतात त्यांच्या रेसिपीज शेअर करा म्हणून. तर आज योगायोगाने मी फरसबीची भाजी बनवलीच होती, तर त्याचीच रेसिपी पटकन तुम्हाला सांगते. तर इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच कांदा आणि मिरची टाकून घेतली आहे. आमच्या इथे काही ठिकाणी मसाला वापरून सुद्धा ही भाजी बनवतात, पण मी आज मिरचीची बनवली होती. तर त्याच फोडणीमध्ये कांदा शिजायला हवा म्हणून त्याच्यामध्येच मी मीठ टाकून घेतलं होतं. त्याच्यानंतर हिंग आणि हळद टाकल्याने कांदा जो आहे व्यवस्थित शिजवून घेतला. फरसबी स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतली होती. आणि फरसबी पाण्याशिवायच शिजते. अ, शक्यतो मी भाज्या शिजवताना की नाही सुक्या भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये पाणी वापरतच नाही. आणि मातीच्या भांड्यात जेव्हा आपण पदार्थ बनवतो की नाही तेव्हा त्याला खालून लागण्याची सुद्धा शक्यता खूप कमी असते. तर एका वाफेवरती खूप छान अशी भाजी शिजून निघते. भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेतलं, व्यवस्थित एकसारखं करून घेतलं आणि इतकी पटकन आपली फरसबीची भाजी झालेली आहे. तर तुम्हाला ह्याच्यानंतर मी नैवेद्याचं जेवण पण दाखवते. तर आजच्या जेवणामध्ये की नाही गोडमध्ये मी बुंदीचे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे दिसत जरी नसले तरी चव खूप छान होती. आणि त्याच्यात जर आपण स्वतः बनवलेले असतील तर चव दुप्पट झालेली असते हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर जेवणामध्ये बुंदीचे लाडू होते गोडमध्ये. त्याच्यानंतर आहे वरण, मटकीची उसळ, फरसबीची भाजी, ओल्या नारळाची चटणी, भात आहे आणि कारल्याच्या चकत्या होत्या. तर ह्या तळून बनवलेल्या आहेत आणि ह्याची जी रेसिपी आहे ती ह्याच्यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. अतिशय कुरकुरीत होतात, नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आहे भाकरी. तर असं सगळं होतं गुरुवारचं जेवण. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.